आणि आता बातमी समोर येते नाशिकमधून। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। कांदा निर्यातीवरील 50% रोड टेप सवलत घटवण्यात आली आहे। आतापर्यंत कांदा निर्यातीवर 1.9% प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता, मात्र आता तात्काळ प्रभावाने ही सवलत 50% घटवली आहे। 0.95% प्रोत्साहनात्मक जो निधी आहे तो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रोड टेपची सवलत देण्यात येत होती। या केंद्राच्या निर्णयामुळे कांदा निर्यात आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। आपल्या सोबत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते आहेत। 50% आता रोड टेप सवलत जी आहे ती घटवण्यात आलेली आहे। आता केंद्र सरकारमध्ये जे अधिकारी तिथं बसलेले आहे किंवा हे मंत्री जे निर्णय घेत आहे यांचं डोकं ठिकाणी आहे का अशी म्हणण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांना आली आहे। संपूर्ण 2025 वर्ष आम्ही 40 साठवलेला कांदा तोही आमचा लूटभावात विकला गेला। आता कांद्याच्या निर्यातीवर तो जो काही रोड टेप म्हणून जे सबसिडी दिली जाते निर्यातदारांना, ही अधिक करून 4-5% तरी किमान करायला पाहिजे होती। ती आधी 1.90% होती, ती आता घटून 0.95% केलेली आहे, म्हणजे निम्मी केलेली आहे। हा जो तुगलकी निर्णय सरकारकडून घेतला जातो, या निर्णयाचं सातत्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे। कांदा इथं तो सडलेली वस्तू ते ठेवता येत नाही ना, ते खराब म्हणून फेकण्यापेक्षा 2 पैसे कधी पात्रात मिळावं म्हणून काळ करून घेतात शेतकरी। हो, याच्या पलीकडे काय करणार? हा खर्च जर निघतच नाहीये, शासनाने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा। अधिवेशन चालू आहे, केंद्र सरकारला पाठपुरावा करावा। खर्च 2-2.5 हजार रुपये वर्षाला एका क्विंटलला खर्च होतो आणि तो भाव जर 700-800 रुपये देत असेल तर शेतकरी आजही कर्जबाजारी कर्जाच्या घाईत लुटलेले। या सरकारने विचार केला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचा। या केंद्राने बी आणि राज्यातल्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपला विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांना इच्छा होती आता का भाव वाढून येतील, त्यात आता सरकारने असा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अजून अडचणीत येणार। आता कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।